सामना त्याच्या श्री गणेश फार्मा टीमने जिंकला. मॅच सुरू होती मैदानावरती. परी आर्या 11 आणि त्यांच्या विरुद्ध पूर्वी पॅकर्स दोन टीम मध्ये. सामन्याची होती मैदानावरती सुरुवात. आजच्या दिवसातील भालगाव प्रीमियर लीग मधला हा तिसरा सामना. भालगाव प्रीमियर लीग म्हटलं की इथल्या ट्रॉफीज ऑलवेज पाहण्यासारख्या आणि प्रत्येक टीमला वाटतं की आपल्या घरी झाली पाहिजे, आपल्या ओनरच्या शोकेश मध्ये सेट झाली पाहिजे. अशा सुंदर ट्रॉफीज पहिल्या दुसऱ्या क्रमांकासाठी. टोटल संघ 7 आणि 7 संघांचा महासंग्राम 2 दिवस तुम्ही एन्जॉय कराल. बीपीएल भालगाव प्रीमियर लीग. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. सुभाष आणि परेश म्हात्रे यांचा संघ इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. सलामीला नितेश आणि त्याच्या सोबतीनं देवेश. पहिला बॉल. इशारा येईल अंपायरचा. 1+1 अशा 2 धावा. केविन 555 विकी मडवीला प्रश्न हाच पडेल की गमावलं तर गमावलं कुठे आणि हारलो तर हारलो कुठे. खतरनाक झाली मॅच आणि अशाच मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील भालगाव प्रीमियर लीग मध्ये. क्रिकेट प्रचंड टॅलेंटेड या गावात. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही प्रथमेश गोट्याचं टॅलेंट पाहिलं असेल. रेकॉर्ड ब्रेक झाला आज सोमनाथ राणेच्या माध्यमातून. टीमची टोटल धावफलकावरती 2 धावा त्यामध्ये ऍड केल्या जातील. आता स्कोर कार्ड वरती अजून 6. वॉट अ शॉट. लोबा फुल टॉस होता. फ्रंट लेगला पुढे आणत ऑन साइडला पाठवून दिला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भालगाव प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. देवेशच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक टीम मध्ये आयकॉन तुम्हाला खेळताना दिसतात जे भालगावच्या रेग्युलर टीम मध्ये खेळत असतात. व्यासपीठावरती सध्या भालगावच्या क्रिकेटचा राजा आपल्या सोबत उपस्थित आहे गणेश म्हात्रे. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 6 ने पुढे जाता. टीमची टोटल आहे धावफलकावरती 8. मलंगड कल्याण परिसरातील मानाचं, अभिमानाचं, सन्मानाचं, अखंडतेचं प्रतीक म्हणजे भालगाव. आणि त्याच भालगावाच्या या नवीन अशा तयार झालेल्या क्रीडा नगरीवरती तुम्हाला पाहायला मिळते पहिल्यांदा भालगाव प्रीमियर लीग. षटकारानंतर आली आहे विकेट. फलंदाज देवेश झालेत बाद. ट्राय चांगलं होतं देवेशचं, मग डीप मिड विकेट क्लिअर करू शकले नाही. आणि विनोद मडवीचा तिकडे एक चांगला झेल. फलंदाज होतात बाद. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 धावा. प्रदीप दादा मडवी ऑनलाईन मॅच एन्जॉय करतायत. दादाकडनं सगळ्या संघांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धावफलकावरती डॉट बॉल न थांबलंय. चांगलं कमबॅक होतंय. गोलंदाज सुभाष. आता अजून एक मोठा धमाका प्रफुलच्या बॅट मधनं. हा देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेट फॉर अंपायर सिग्नल. आणि हा लाय एक दमदार षटकार. वरती केलं आक्रमण. सध्या टेन्शन वाढलं असेल परेश म्हात्रेचं. करे तो क्या करे.
परी आर्या 11 सध्या आता गोलंदाजी ठरतीये महागडी. सुभाषच्या अगेन 2 षटकार 2 एक्स्ट्राज 14 धावा धावफलकावर. 4 षटकांच्या मॅचेस आहेत आणि प्रोजेक्टेड स्कोर सध्या तुम्हाला जवळजवळ 70 धावा दाखवतात. अजून एक बॅटच्या समोर होता फुलर लेंथ लॉफ्ट करायचा होता जरूर. बॅटच्या बाहेरच्या भागाला थोडासा स्पर्श झाला. एक सिंगल ॲड होती. एक सिंगलला स्कोर पुढे जातोय. 15 ऑन दी बोर्ड 15 धावा धावफलकावर. अजूनही पहिल्या P1 मधील एका बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. श्री इव्हेंट या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती तुम्हाला ही स्पर्धा ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट युट्यूब वरती पाहायला मिळते. भालगाव म्हटलं की जवळजवळ तुम्हाला 7 संघांमध्ये 300 ते 350 पेक्षा जास्त क्रिकेटर्स पाहायला मिळतात. प्रत्येकानं आपला मोबाईल युट्यूब चॅनल ऑन करा आणि श्री नेटवर्कला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सुरुवात भालगावात नाही, भविष्यात येत्या महाराष्ट्रात पूर्ण अनेक मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा श्री इव्हेंट कव्हर करेल आणि त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं तुमचं यूट्यूबवरती तुम्ही टेलिकास्ट किती चांगलं करता, किती मेहनत करता चेतन, आणि त्या सोबतीनं सबस्क्रायबर देखील पाहिले जातात. तर मग सगळ्यांना विनंती आहे आपापला स्मार्टफोन त्वरित बाहेर काढा, घराघरात जे जे मॅच पाहतात आणि श्री नेटवर्कला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. षटक संपन्न झालं मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळतीये 1 गडी बाद 16 धावा धावफलकावर. आज दुपारी सगळ्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 31st बट आज एकादशी देखील आली आहे, त्यामुळे आय थिंक व्हेज आहे. गणेशदादा म्हात्रे, पप्पूदादा तावरे आणि कृष्णा मडवी यांच्या वतीनं सर्वांना जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे घरी कोणीही जाऊ नका. मेन्यू थोडाच वेळात करण तुझ्यासाठी चांगला आहे, कारण तुला टेन्शन नाही, कारण करण प्युअर व्हेजिटेरियन आहे. काय सेलिब्रेशन होतं मग अशी कल्पेश दादाचं. कोणीतरी एक जण म्हणत होता की कल्पेश दादाला खांद्यावर घेऊ का. इथेच भावा तुझा बॅनर लावावा लागला असता. एक्स्ट्रा कव्हरला चालला बॉल डीप मध्ये, लॉंग ऑफ ला फिल्डर. एक सिंगल ऍड झाली आहे आणि कदाचित तुझ्या आयुष्यातली ती शेवटची भालगाव प्रीमियर लीग असती. टीमची टोटल धावफलकावर 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोचला 11-17. भाल एक असं गाव आहे मित्रांनो, दोस्ती करावी तर फक्त भालकरांसोबत. दोस्तीसाठी हे गाव खरं तर ओळखलं जातं. एक वेगळा इतिहास भाल गावाचा. मलंगड असेल किंवा कल्याण असेल, मैत्रीसाठी खरं तर हे गाव ओळखलं जातं. आणि आवर्जून एक गोष्ट आज म्हणेल, बॉल चालला डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. डीप मध्ये बॉल जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत 3 धावा धावफलकावरती मिळतात. तर भालगाव म्हटलं ना, जवळजवळ मी 6 ते 7 वर्ष कॉमेंट्री करतो. अनेक वेळा खरं तर ॲज अ कॉमेंटेटर तुम्हाला मानधन मिळत असतं. बट आज भालगाव प्रीमियर लीग मध्ये जेही समालोचन करेल त्याच्यामध्ये 1ही रुपया न स्वीकारता आमचे मित्र स्वर्गीय रोशन मडवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आजचं समालोचन या ठिकाणी आम्ही समर्पित करू. मिस यू रोशन. फुलटॉस होता, हलक्या हाताने खेळले. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. आउटफील्ड तिकडे फास्ट आणि बॉल फरार होतोय सीमारेषा पार. मिळतील धावा या ठिकाणी 4 हा येतो चौकार. थँक्यू डीजे. धावफलक 4 ने पुढे जाल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 24 धावा. पहिल्या षटकात होत्या 16, आता 3 बॉल मध्ये आले धावा 8. 24. विनोद मडवी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. विनोद मडवीची गोलंदाजी म्हटलं की ऑलवेज भालगावसाठी नेहमीच यशाचं उंच शिखर विनोद मडवीच्या गोलंदाजीने आजवर दाखवलं. विनोद मडवी, कृष्णा मडवी हे सगळे गोलंदाजीतील लेजंड्स आहेत भालगावच्या. इथे बॉल चांगला टप्पा पडल्यानंतर आत आला. ऑफकटर जो टाकला होता गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर आत येत असताना इनस्विंग बीट झाले तिकडे बॅटर आणि डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. मागच्या मॅच मध्ये जवळजवळ 10 ते 12 रन्स एक्स्ट्रा खर्च झाले होते फिल्डिंग मध्ये, तरी देखील रन्स डिफेंड झाले. 40 पेक्षा थोड्याशा धावा जास्त होत्या, त्यामुळे मोठं रन्स सेट करावे लागतील. इथे बॉल लॉंग ऑनला, बॉल बॅक ड्राईव्ह, क्रिकेट मधला एक सर्वात सुंदर आणि देखणा फटका, क्वालिटी शॉट आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. पूर्वी पॅकेजचे जे ओनर आहेत मयूर म्हात्रे यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. आणि परी आर्या 11चे ओनर आहेत परेश म्हात्रे आणि
सुभाष म्हात्रे. विनोद मडवीवरती खूप विश्वास. धावफलकावर या ठिकाणी आपण पाहताय 28 इथे फटका फर्स्टला. बॉल समोर लॉंग ऑफला कॅच ड्रॉप. झेल सुटलाय आणि मिळाले धावा त्या ठिकाणी 2. 4 ओव्हरची मॅच. खरं तर या मैदानाची आउटफील्ड तुम्ही पाहिली तर थोडेसे अडथळे आहेत. खरं तर बाउंड्री क्लिअर करायला आउटफील्ड मध्ये ज्यावेळी बॉल ट्रॅव्हल होतो थोडा बॉल स्लो होतो. आउटफील्ड स्लो आहे. तर मग 4 ओव्हर 35-40 नक्कीच एक चांगल्या रन्स आहेत. आणि समोर फलंदाजीमध्ये तुम्हाला निखिल म्हात्रे, विनोद मडवी आणि अजून चांगले चांगले यंगस्टर्स पाहायला मिळणार आहेत. त्या अनुषंगानं खूप चांगली बॅटिंग केली आहे पूर्वी पॅकर्सनं. 2 षटकं पूर्णपणे डॉमिनेशन जे राहिलं ना ते पूर्वी पॅकर्सचं होतं. म्हटलं जातं ना आयुष्यात ना विजय हा शौर्याचा अलंकार आहे. तो कधी मागून मिळत नाही. त्यासाठी घाम गाळावा लागतो. सक्सेस इज अ जर्नी. यू क्रिएट हार्ड वर्क, यू गॉट अ सक्सेस. यशाचा एक प्रवास आहे. त्याचा अंत कधीच होत नाही. त्यासाठी मेहनत निरंतर काळ तुम्हाला करावी लागते. म्हणून मी नेहमी म्हणतो मंजिल मिलना मला वो तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी न करें वो तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है मेरे यारो, थोड़ा वक्त को मलम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है. फिलहाल अपने नाम के लिए, अपने टीम के लिए लड़ना और जज्बों के साथ सपनों को पूरा करना भालगाव प्रीमियर लीग में आप सीख लो. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हर्षद. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते 30-30. 15च्या सरासरीनं रन जर इकडे स्कोरकार्ड वरती आल्या तर बनतील 60. हर्षद तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला लॉंग ऑन, मिड विकेट, एक डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. व्हॉट अ बॉल. लाईन जरी खराब असेल ना पण आपण पाहताय टप्पा पडल्यानंतर जो राईज झाला ना तो खतरनाक होता. येत्या काळामध्ये बॅट्समनला थोडासा त्रास देऊ शकतो गोलंदाजी करताना हर्षद. शेवटचा जो अंतिम बॉल, 1 बॉल 1 रनची गरज होती. कल्पेशनं देखील जो बॉल टाकला ना राईज होणारा बाउन्सर. लास्ट इयरचा बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट आहे हर्षद. आणि पहिल्या बॉल वरती त्यानं सांगितलं इम्प्रेस करत असताना, कारण म्हटलं जातं युअर फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि हर्षदचा पहिला बॉल जरी त्यानं वाईट टाकला असेल तरी त्यामध्ये क्वालिटी होती. ते मिसफील्ड झाली आहे. ओव्हर थ्रो, भाग मिल्का भाग. 1 2 3 झालेत आतापर्यंत पूर्ण. 4 झालेत. फलक 4 ने पुढे जाईल. 35 धावा. चांगली बॅटिंग करते सध्या टीम पूर्वी पॅकर्स. या मैदानासाठी अफाट मेहनत केली, अफाट. भाल ग्रामस्थांनी, भालच्या क्रिकेटपटूंनी, इथल्या राजकीय खरं तर नेत्यांचा कोणताही जर आपण पाहिला तर वरदहस्त न घेता स्वतः ग्रामस्थांनी अफाट मेहनत करून हे क्रीडांगण या ठिकाणी स्वतः मेहनतीनं स्वखर्चानं उभं केलंय. अजून काही काळ खरं तर मैदान बनायला थोडा वेळ लागेल. अजून जवळजवळ खूप सारी भरणी मैदानावरती करणं गरजेची आहे. अजून मैदानावरती आउटफील्ड मध्ये खूप सारी दगड आहेत. तिकडे तिकडे जेसीबी लावून ते सगळं तुम्हाला करायचं. हळूहळू सगळ्या गोष्टी होतील. आणि एक काळ असा येईल ना भालगावचं डोंगर माथ्याच्या पायथ्याशी असलेलं क्रीडांगण मलंगडातील एक सर्वोत्कृष्ट क्रीडांगण म्हणून पाहिलं जाईल. मग असंच एकत्र राहा, मेहनत करत राहा. येत्या काळामध्ये भालगावाला देखील एक हक्काचं क्रीडांगण मिळालंय. मग ते अजून सुंदर होईल. फटका हा देखील चालला. गॅप एक्स्ट्रा कव्हरला चेस फिल्डर करतील. मिसफील्ड झाली आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 आणि रनची गरज आहे. माहिती आहे नेक्स्ट इनिंग मध्ये फलंदाजीतलं तुफान परेश म्हात्रे बॅटिंगला येणार आहे. त्यामुळे पूर्वी पॅकर्स खतरनाक बॅटिंग करतात दोन्ही बॅटर्स. सुरुवात करून दिली नितेशनं आणि आता ते सातत्य प्रफुल टिकवतोय. प्रफुलने 1 षटकार 1 चौकार मारलाय. नितेशच्या बॅट मधून 3 चौकार आलेत आणि रन्स धावफलकावरती प्रचंड वेगानं वाहताना. हा हाफ ट्रॅकर होता. फटका फर्स्टला पूल केलं होतं. डीप मध्ये फिल्डर आहेत, नाही पोचू शकलेत बॉल वरती. तोपर्यंत 2 आरामात पूर्ण झालेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. मागे बॅकअप देत असताना तुम्ही पाहू शकाल विराट कोहली नंतर क्रिकेटमध्ये जर कोण हँडसम आहे तर परेश म्हात्रे. ची टोटल धावफलकावरती 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 44. ग्रेट बॅटिंग. आजच्या दिवसातील एक मोठं स्कोर सध्या पूर्वी पॅकर्स लावतीये. पहिल्या मॅच मध्ये रन झाल्या होत्या 46. तो रेकॉर्ड ब्रेक करण्याची आता संधी आहे पूर्वी पॅकर्स कडे. शफल झाले होते. फाईन लेगच्या वरनं उडवायचा होता बॉल.
काहीतरी वेगळं स्किल टेक्निक थोडस बाजूला ठेवून शॉट क्रिएट करायचं होतं, मॅन्युफॅक्चरिंग करायचं होतं आणि त्या ठिकाणी आपण पाहता इथं डॉट बॉल वेगात टाकला होता गोलंदाजी करताना हर्षदनं. कमबॅक करावा लागेल हर्षदला, अजूनही चांगली गोलंदाजी तो करूच शकतोय, क्षमता आहे त्याच्याकडे, वेग आहे, टप्प्यावरती कंट्रोल महत्वाचा. हा खुला टाकला होता बॅटन पॅड मध्ये, मिनी हेलिकॉप्टर ड्राईव्ह आणि बॉल काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. षटक संपले मैदानावरती. चला थोडंसं फास्ट खेळा. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. एकदा टाळ्यांचा गजर व्हायला पूर्वी पॅकर्स डगआउट हरकत नाही. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा धावा पूर्वी पॅकर्सच्या नावावरती आहेत 48 आणि त्या देखील अवघ्या 3 ओव्हरमध्ये आल्यात. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज निखिल म्हात्रे. पर कमी वेळा निखिलला गोलंदाजी करताना आजवर तुम्ही पाहिला असेल, मध्ये ज्यावेळी चर्चा होते भालगाव प्रीमियर लीगची, ॲज अ मालिकावीर देखील 1 वर्ष त्याच्या नावावरती तो पुरस्कार राहिलाय. विथ द कॅप सध्या तो बॉलिंगसाठी तयार आहे. फिल्डिंग सेटअप आपण पाहूयात. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, समोर लॉंग ऑफ, ऑन साइडला लॉंग ऑन, मिड विकेट स्क्वेअर लेग. सागर शेठ म्हात्रे वसार मॅच एन्जॉय करतात. बिग सपोर्टर ऑफ परेश म्हात्रे. परी आर्या 11 ला सपोर्ट करण्यासाठी असतो आला. इथे पहिला बॉल, लीडिंग एज, बॉल हवेत आणि परेश म्हात्रे, क्या बात है, टिपलाय त्या ठिकाणी परेश म्हात्रे. 770 बोलते. इथे घेतली कॅच, विकेट डाऊन. कॅच. सध्या महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील एक रुबाबदार, सुंदर असं नाव, सुंदर त्या सुंदर बैलाचे मालक, सुंदर असा चेहरा आणि एक हँडसम डॅशिंग पर्सनॅलिटी परेश म्हात्रेने घेतली एक कॅच. ही व्हिडिओ पण आज व्हायरल व्हायला परिषदा हरकत नाहीये. टीमची टोटल धावफलकावर थांबली आहे सध्या 48-48. शेवटचं षटक निखिल. पहिल्या बॉलवरती विकेट मिळते निखिलला. मागचा सामना जिंकला, कॅप्टन होते निहाल म्हात्रे. त्या आधीचा सामना जिंकताना आपण पाहिला त्या टीमचे कॅप्टन होते पहिल्या सामनाच्या दिवसातील सोमनाथ राणे. का बॅटिंग केली सोमनाथ राणे ना. मयूर म्हात्रेकडनं वैभवसाठी एक पारितोषिक आहे. लगातार 3 मारले तर 1000 आणि पहिलाच मारलाय वैभवनं, सरळ आलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चमचम त्या ट्रॉफी वरती आहे वैभव म्हात्रेची नजर आणि त्यानं मारला लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर एक लॉफ्टेड हिट, खणखणीत षटकार. बॉस अजून 2 मारले तर 2000 मयूर म्हात्रे यांच्याकडनं. इथे टप्पा वेगात टाकलाय निखिलनं. कमबॅक झालाय आता गोलंदाजाचं. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती षटकार. पण जे रन्स पाहिजेत ना पूर्वी पॅकर्सला ते सेट झालेत. एखादा चौकार, एखादा षटकार 3 बॉल मध्ये पूर्वी पॅकर्सला कमीत कमी 5 ते 6 आल्या ना तर दबाव डेफिनेटली ते टाकू शकतात सेकंड इनिंग मध्ये चेस करताना बॅटिंग टीम वरती. 54 लॉस ऑफ 2. 54 ला 2 बाद. वैभव वर्सेस निखिल, म्हात्रे वर्सेस म्हात्रे. लेफ्ट हॅम ओव्हर दी विकेट. अजून एक हा चाललाय डोंगरावरती आणि बॉल परत येणं कठीण. इतका लांब मारलाय ना, छक्का नाही, अट्टा नाही, तसा आहे. आणि वैभव म्हात्रेची बॅट फक्त इतकंच सांगतीये, परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, उनका फैला हुआ पर बोलते हैं. जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के जज्बे और हुनर बीच मैदान के अंदर बोलते हैं. वैभव म्हात्रे, वी एम ऑन फायर. अंतिम बॉल, 2 बाकी आहेत. रन झाले 60. काम फिट आहे. निखिल म्हात्रेला ठेवलं बँग ऑन दी टार्गेट. अजून एक हा देखील चाललाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. वैभव म्हात्रेचा 3रा वार, षटकार. जर षटकार आला तर मयूरदादा म्हात्रे यांच्याकडनं 2000. धावा झाले 66. बराच वेळ विचारलं नव्हतं तू, आता तू खर्च केलेत एकट्यानं 18.
पण टेन्शन घेऊ नको, प्रथमेशचा रेकॉर्ड, गोट्याचा रेकॉर्ड अजूनही अबाधित आहे 29. बेस्ट ऑफ लक गोट्या. अजून एक आलाय का इथे, कॅचचा कॉल नाही, चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. निखिल म्हात्रेच्या विरुद्ध ठोकलाय सलगचा तिसरा. क्या बॅटिंग केली आहे वैभव म्हात्रेनं. आणि म्हटलं जातं ना, जिंदगी में जब भी मौका मिले तो कुछ ऐसा करके दिखाओ कि दुनिया आपको आपके काम से पहचाने. आणि वैभव म्हात्रेने केलेली तुफानी वादळी झुंजार बॅटिंग, आणि भालगावला मिळतो एक नवा सितारा फलंदाजीतला, त्याचं नाव वैभव म्हात्रे. एकदा टायनचा कडकडाट व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. ग्रेट बॅटिंग, ग्रेट फिनिश बाय वैभव. इतकं सांगितलं, भोली सूरत देखकर हमसे ना टकराणार टीबीडीबी टप टप. ग्रेट बॅटिंग वैभ्या. मॅच संपल्यानंतर भेट बाबा, तुझ्यासाठी एक स्पेशल सरप्राईज. ग्रेट बॅटिंग. डाव संपल्या मैदानावरती, रन झालेत 72, 3 ओव्हर 48, चौथ्या ओव्हर मध्ये 24. अभिनंदन. 4 षटकार राहिले. या आपण कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव. चला ठीक आहे, कंटिन्यू मॅच करूया आपण. डायरेक्ट 3 मॅच ब्रेक, म्हणजे संध्याकाळच्या सत्रात भेटू डायरेक्ट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही ऐकताय करण काळ्यांना, भागेश म्हात्रेला, विशाल पाटीलला. अजून काही 1-2 जण असते म्हणजे पूर्ण त्यांचा ग्रुपच आला असता. नाही, मला माहिती आहे कृष्णा दादा खूप चांगली कॉमेंट्री करतो, स्पेशली हिंदी मध्ये, खतरनाक. बाबूशा आता आल्या मार्केटमध्ये, त्याच्या आधीपासून कृष्णा मडवीचं नाव आहे. 72 झालेत, 73चं लक्ष. चला सलामीची जोडी लवकर पाठवायची आहे. बनवू शकतात, चेस होऊ शकतात. निखिल म्हात्रेची बॅट आणि विनोद मडवीची बॅट जर मैदानावरती लागली ना, तर त्यांच्याकडे परेश म्हात्रे सारखा एक खतरनाक फिनिशर देखील आहे. तर या 2 दिवसाच्या माध्यमातून ॲज अ कॉमेंटेटर स्वतःचे शिक्षक आहेत योगेशदा मडवी, त्यांचे देखील समालोचन करण्याची इच्छा आहे आणि त्यांचा आवाज देखील या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी ऐकू शकणार आहात. तर या योगेशदा याच मॅच मध्ये करा जॉईन. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील मॅच नंबर 4 श्री गणेश फार्मा, निहाल म्हात्रे ज्या टीमचे कॅप्टन आहेत, ओनर आहेत कल्पेशदा म्हात्रे. आय थिंक ती मॅच झाली आहे का? सेकंड मॅच आहे पुन्हा. चला ओके. तर चौथा सामना 5 स्टार 11 वर्सेस जियानशी आराध्या 4697 त्यांच्यामध्ये रंगेल मॅच. तर जियानशी आराध्याचे कॅप्टन आणि 5 स्टारचे कॅप्टन, एका बाजूला तेजस म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल प्रमोद सुरखादे. गणेश दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो, कॉइन स्पिन केला जाईल. 4 ओव्हरची मॅच. बेस्ट ऑफ लक दोन्ही कॅप्टनला. टॉस केला जातोय, छापाचा कॉल आणि याला काटा म्हणजे टॉस जिंकलाय. तेजसनं निर्णय घेतलाय टीम जियानशी आराध्या 4697 या टीमनं फिल्डिंग करण्याचा आणि आमंत्रित केलं फलंदाजीसाठी 5 स्टार 11 टीमला. गेम ऑन, लेट्स प्ले. मॅचला करूया सुरुवात. डावखोऱ्याचा फलंदाज एका बाजूला निखिल म्हात्रे, त्याच्या सोबतीनं आलाय विनोद मडवी, बालगावच्या मुख्य संघातील मागचे अनेक वर्ष 10 वर्ष ज्या खेळाडूंना जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेऊन आजवर भालगावाला चांगलं क्रिकेट दाखवलंय ते दोन्ही खेळाडू आहेत, निखिल आणि विनोद. तर दुसऱ्या बाजूला समोर अपकमिंग यंग टॅलेंट भालगावच्या क्रिकेट मधलं देवेश. देवेशचा पहिला षटका सुपर्ब होता, ऑलराऊंडर आहे देवेश.
पहिलाच टाकलाय बॅट अँड पॅड मध्ये मलिंगा स्टाईल आणि तो काढलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. झालीय संघर्षाची सुरुवात. आलाय चौकार. लागलाय बॉल तिथे बाउंड्री रोफला. चौकार. डीजे चौकारानं झालाय आगाज. रनचे 73 निखिलनं खर्च केल्या होत्या 24. पॉवर प्ले मध्ये त्याला त्या वसूल कराव्या लागतील. क्या बॅटिंग केली वैभव मात्रेनं. क्लास धमाका होता आज. फटा पोस्टर निकला हिरो. देवेश तयार. समोर निखिल. रनचेस किती मोठा असू द्या, हा फलंदाज उभा राहिला ना रन्स बनवण्याची ताकद ठेवतो. भालचा युवराज सध्या बॅटिंग ट्रॅक वरती आपल्या बॅटचं स्किल टॅलेंट दाखवतोय आणि अजून एक चौकार वसूल केलाय. काय शॉट होता. फुल टॉस. फक्त हलक्या हातानं फ्लिक टर्न करत असताना फिंगर्सला बॅटच्या हँडलला आणि तदनंतर वळवलाय बॉल. स्क्वेअर लेगला येतो चौकार. लगातार जे 2 चौकार आलेत. जो मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमध्ये बनेल. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक एनर्जी ड्रिंक ORS या ठिकाणी दिलं जात आहे. श्री गणेश फार्मा कडून, ज्याचे ओनर आहेत कल्पेश म्हात्रे आणि संदेश म्हात्रे. कल्पेश म्हात्रे आणि संदेश म्हात्रे यांचं मनपूर्वक आभार. चला थोडं फास्ट खेळा. आज जवळजवळ आपल्याला कमीत कमी 10 मॅच तरी कव्हर करायच्यात. इथे देखील ड्राईव्ह केला फटका. हा देखील चांगला. बट आता फिल्डर आहे डीप मध्ये उपस्थित. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. इथे ओव्हर थ्रो झालाय. आता रन्स 2 बनतील. 3 बॉल मध्ये आले 10. प्रोजेक्टेड स्कोर सध्या तुम्हाला धावा या ठिकाणी दाखवत आहे. 73 चं चेस आहे आणि रिक्वायर रन रेट सध्या आपल्याला धावा दाखवते 18 प्रति षटका मागे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतो दिवेश. 3 मध्ये 10 खर्च झालेत. अजून 10 ते 12 शोधावा लागतील. आडवा बॅटनं वळवायचं होतं. अंपायर्सकडे अपील. हलक्या अगदी लाऊडली झालाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क त्या ठिकाणी नाही आहे. डॉट बॉलची होती समाप्ती. हडलक विकी. पहिला मॅच मध्ये जिंकता जिंकता रिव्ह्यू नाहीये. सामना गमवावा लागला. रिव्ह्यू फक्त अंपासला वाटलं तर अंपास घेऊ शकतात. 4 बॉलचा खेळ संपलाय. रनसेट धावफलकावरती 10. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फटका आता चांगला. आता झालाय धमाका आणि चाललाय बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रखौसला मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. करना बैठे तू मंजिल के मुसाफिर. तू मेहनत करते रहे. एक दिन मंजिल और मुकाम तेरे नाम से पहचाना जाएगा. कम ऑन डीजे. भालगाव प्रीमियर लीग दरवर्षी एक नवं टॅलेंट. खरं तर एखादी लीग प्रत्येक गावाच्या क्रिकेटला देते. मला आजही आठवतं मानकोलीचं MPL. आणि MPL ना मानकोलीकरांना आणि भिवंडीलाच नाही तर पुन्हा टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला विनीत माळी दिला. आता मानकोलीच्या ग्रामीण संघाचं आणि विनीत माळीचं दूर दूरपर्यंत काही कनेक्शन नव्हतं. पहिल्यांदा ज्यावेळी MPL मध्ये त्याला संधी मिळाली पूर्ण MPL एकट्या विनीत माळीनं गाजवली. आणि तदनंतर आज ऑल इंडिया आयकॉन किंवा व्यावसायिक क्रिकेटमध्ये विनीत माळीला तुम्ही खेळताना पाहता. आज कदाचित वैभव मात्रे नावाचा सितारा चमकताना येत्या काळामध्ये भालगावच्या क्रिकेटला मिळेल. गणेश मात्रेकडे कोचिंग लावा. सगळीकडे तुम्हाला संधी मिळेल. 16 धावा धावफलकावर. 16 ऑन बोर्ड. रनचेस ऑन. रिक्वायर रन रेट अगदी आपण पाहिलं तर 18 प्रति षटका मागे जवळजवळ पार करायचं. 18.25. वेळ जास्त जातं. प्लीज थोडं फास्ट खेळा. इथे एखादा बिगिट आला ना तर मात्र रिक्वायर रन रेट थोडंसं खाली येईल आणि त्याचा फायदा होऊ शकतो. विनोदवरचा दबाव कमी होईल. इथे लाईन चेक केली जाईल. अंपायरचा इशारा या ठिकाणी आलाय. हा ओव्हर समाप्तीचा म्हणजे तो डॉट बॉल. षटक संपलंय मैदानावरती. पहिलं आणि धावफलकावरती धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 16 ऑन बोर्ड. 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 57 धावेची अजूनही गरज आहे. छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतो मॅच मध्ये.
गोलंदाज नितेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. काल भालगावच्या अगदी आपण पाहिलं ना, राजकीय क्षेत्रासाठी देखील एक अतिशय आनंदाची गोष्ट. भालगावातील प्रत्येक सुखादुःखात, प्रत्येक अडीअडचणीत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात, बैलगाडा क्षेत्रात ज्यांना भालगावाचं नाव मोठं केलं, विक्रमदादा म्हात्रे यांचा राजकीय क्षेत्रातील येणारा पुढील प्रवास सुरू होताना आपण पाहिला. मध्ये पूर्ण भालगावाची साथ असणं ते देखील तितकंच गरजेचं आहे. आणि भालगाव एकत्रित आलं तर मी नव्यानं सांगायची गरज नाही आहे. इतिहास घडवण्याची ताकद खरं त्याला भालकर ठेवतात. चला फास्ट खेळा, जाम वेळ जातोय, स्पीडअप करा प्लीज. 20 मिनिटात 4 ओव्हर व्हायला पाहिजे मित्रांनो. फटका समोर, बॉल बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत समोर, लॉंग ऑफला चेंडूवरती येऊन थ्रो केला जाईल तोपर्यंत मिळते एक सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातं. विनोद मडवीचं खातं खुलं झालंय. निखिल बॅटिंग करतो, 6 बॉल 16. विनोद मडवी रन बॉल. आताच डाव त्यांनी सुरू केला वैयक्तिक. टीम पोहोचली 17 वरती, अजून बनवायच्यात येणारे 17 बॉल आणि जिंकण्यासाठी अब तक 56. तेजस जरा जास्तच गोरा झाला, सनस्क्रीमचे इफेक्ट. 17 रन सध्या फलकावर. स्कोरर थोडस लक्ष द्या. 2 चौकार, 1 डबल, 10 झाले, 1 डॉट, त्यानंतर 1 6, 16 झालेत निखिल. स्कोररचं गणित बरोबर आहे. चला काही हरकत नाहीये, फास्ट खेळा, थोडा वेळ जास्त जातोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय नितेश म्हात्रे. हा देखील एक अनुभवी गोलंदाज. अनेक वर्ष भालच्या क्रिकेटला नितेश दादांना देखील दिली आहेत. सगळ्यांना वाट या ठिकाणी उत्कंठा लागली आहे. परेश म्हात्रे फिनिशर, बूम बूम बॅटिंग साठी कधी येईल. चला फास्ट खेळा, वेळ जास्त जातो नितेश दादा यार. तर तो तिथे होता, त्याला परत तिकडेच तर आणून ठेवलाय. एक डीप मध्ये लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक उभे आहेत. हा फुल टॉस आणि हा धमाका चाललाय. बॉल डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल म्हात्रेचं झंझावत आलंय भालगावच्या मैदानावरती. 73चा रन चेस, धावफलकावरती धावा बिनबाद 23. धावा धावफलकावर, अजून 50 बाकी आहेत. नितेश म्हात्रे वर्सेस निखिल. हा देखील फुल टॉस आणि तो पण पाठवलाय स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आधी वैभव म्हात्रेचे 4, तर आता निखिल म्हात्रेच्या बॅट मधला 3रा आलाय षटकार. भालगाव प्रीमियर लीग अशीच आहे, इथे एकतर्फी हार, एकतर्फा प्यार आणि एकतर्फा विजय कुणालाच मिळणार नाही. इथे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला करावा लागेल तो म्हणजे संघर्ष. यस डीजे प्लीज. सध्या पाटलांचा नाही, सध्या म्हात्रेचा राडा पाहायला मिळतोय. कडक बॅटिंग शो सुरू आहे. फास्ट खेळा, जर वेळ जास्त गेला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर आत घ्यावा लागेल, अशी आयोजकांची माहिती, सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हा पण फुल टॉस, तो पण पाठवलाय. निखिलनं एकट्यानं खर्च केल्या होत्या 24, आता त्यानं मारल्यात एकट्यानं बॅटिंग करताना 9 बॉल मध्ये 34, धावफलक 35. सध्याच्या घडीला भालगाव प्रीमियर लीगचं जे ऑक्शन झालं त्यामध्ये सर्वाधिक महागड्या किमतीवरती जर बोली लागली तर ते नाव होतं 37,000 रुपयामध्ये विनोद मडवीचं. आणि तदनंतर सेकंड हायस्ट पॉइंट बेट ज्याला लागली होती 33,000 रुपयामध्ये पॉइंट्स बेट ज्याला लागली ते नाव नितेश म्हात्रे सध्या महागडा ठरत आहे. कारण सध्या तो सापडला डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाच्या अगदी रडारमध्ये आणि तिन्ही फुलटॉस टाकले. टप्पा शोधावा लागेल नितेश म्हात्रेला. आता निखिल सेट झालाय, आता चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बट रनचेस बरोबर सुरू आहे, कुठेही मागे पडलेली नाहीये टीम. 13 बॉल 38ची गरज आहे. या बॉलवरती जर एखादा बिग हिट आला तर दुसऱ्या बाजूला विनोद मडवी देखील रन्स करू शकतोय.
दोनों भाई दोनों तबाही, अगदी ते करावं लागेल. मॅच बॉल रिटर्न आला अंपास, तो घ्या. या स्पर्धेसाठी बॉल आपल्याला स्पॉन्सर्स केलेत अशोकजी मात्रे साहेबांनी, त्यांचं मनपूर्वक आभार. आणि क्रीडांगण आताच नव्यानं उभं झालं. ज्यावेळी मैदान खरं तर बनत होतं, आवर्जून आम्ही इकडे यायचो. 25 ते 30 फूट खरं तर डोंगर अगदी आपण पाहिलं इथे समोर आपल्याला दिसतोय, त्याच्या पायथ्याशी अगदी जवळजवळ 35-35, 30-30 फुटाचे दगड फोडून ग्राउंड बनवणं हे फक्त भालकरच करू शकतात. कारण वादळी वाऱ्यांसमोर आणि अडथळ्यांसमोर थांबणारं भालगाव नाहीये. भालगाव इतिहास घडवण्यासाठी ओळखला जातो. षटकं संपली आहेत, 2 धावा झालेत, 39 बॉल बाकी आहेत, 12 रन बाकी आहेत, 34. आणि दादाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भास्कर दादा चिकणकर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी ट्रॉफी अतिशय सुंदर आहेत. विकी मी नेहमी म्हणतो, ट्रॉफी जर कोणत्याही लीगला सर्वाधिक भारी कुठे पाहायला मिळत असेल ना, तर एक कॉमन प्रीमियर लीग जी वसई पालघर परिसरात होतं, आणि दुसरी म्हणजे भालगाव प्रीमियर लीग जी तुम्हाला मलंगड परिसरात पाहायला मिळतं. धनेश मात्रे यांच्याकडनं आपल्याला सायकल आली आहे, धनेश दादा आपलं देखील आभार. आकाश मात्रे वसार त्यांच्याकडनं आपल्याला कूलर आलाय. मयूर कोळेकर अर्थातच मयूर चायनीज कॉर्नरचे सर्वा त्यांच्याकडनं आपल्याला बेस्ट बॉलरसाठी शूज आलेत. सुनील राणे, प्रदीप दादा मडवी, विशाल मडवी, संदीप मडवी, जीत मडवी. इथे विकेट जातीये विनोद. त्या सोबतीनं विश्वाजी मोरे यांच्याकडनं कोल्ड्रिंक आलाय. कल्पेश मात्रे यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच साठी ORS आपल्याला पाहायला मिळतंय. वैभव मात्रे गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिल्याच बॉल वरती वैभव मात्रेला मिळतीये. त्या ठिकाणी विकेट. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये मिड विकेटला, त्यांना कॅच घेतली. गणेश मनीष पावशे. आतापर्यंत 13 मिनिटं जवळजवळ तुम्ही वापरली आहेत. या आपण स्पॉन्सर्स कडे एक नजर टाकत होतो. सुनील राणे तसंच भालगावातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व प्रदीप दादा मडवी, त्यांचं मनपूर्वक आभार. विशाल शेठ मडवी त्यांचा आभार. संदीप दादा मडवी ऑर्केस्ट्राचे सर्वा संदीप दादा आपला आभार. संतोष राणे यांच्याकडनं सन्मान चिन्ह त्यांचा आभार. जीत मडवी यांचा आभार. विश्वास मोरे यांचा आभार. ज्यांनी कोल्ड्रिंक्स आपल्याला दिलेत. न्यू बाटा मैदानावरती इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय परेश म्हात्रे, खतरो के खिलाडी. फलंदाजीसाठी परेश मैदानावरती झाला दाखल. 11 बॉलचा खेळ बाकी आहे, 34ची गरज आहे. वैभव खतरनाक गोलंदाजी आणि त्या सोबतीनं फलंदाजी या मॅच मध्ये करतोय. अमित दादा चिकणकर त्यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य, त्यांचा आभार. योगेश दादा चिकणकर त्यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य, त्यांचा आभार. जगदीश मात्रे जे सर शिक्षक आहेत त्यांचा आभार. आणि इथे क्लीन बोल्ड फलंदाज बाद. वैभव मात्रे इज ऑन हॅट्रिक नाउ. कम ऑन डीजे. मैदानावरती येतोय फलंदाजीसाठी अक्षय चिकनकर आणि एक पारितोषिक आलंय. मयूर म्हात्रे यांच्याकडनं ऑलरेडी 2000 जमात जे 3 षटकारांसाठी आले होते, आणि हॅट्रिक घेतली तर वैभवसाठी अजून 1000. म्हणजे उद्या जाऊन स्पुमा स्पोर्ट शूज आरामात कॅरी करू शकतो. वैभव या बॉलवरती येते हॅट्रिक. 3000 त्याची वाट पाहतात. हो, हॅट्रिकची आहे संधी, नाही, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हा आलाय एक दर्जेदार षटकार. मॅच अजूनही ऑन. 9 चेंडू 28. जर येत्या 3 बॉल मध्ये फक्त 5 ते 6 जरी आल्या ना,
आणि निखिल मात्र एका बाजूने जर विकेटवरती उभा राहिला 6 बॉल 21-20 बनू शकतात. त्यामुळे वैभवला 3 बॉल मध्ये चांगलं फिनिश करणं या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. क्या मॅच रंगतीये. प्रत्येक जण आज भालगावामध्ये टीव्ही मॉनिटर वरती ज्या मॅच पाहतात ना इतकंच म्हणतील, सुना आज समंदर को बड़ा गुमान आया है, उधर ही ले चलो कष्टी, जहां भाल प्रीमियर लीग का तूफा फिर एक बार लौटा है. सिंगल झाली आहे कंप्लीट. सेकंडचा कॉल 2 झालेत पूर्ण. थ्रो कुठे येईल, बॉल एंडला आलाय. जिकडे निखिलला 2 धावा झालेत कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे चाललाय. 47. म्हणजे काय होणार या मॅच मध्ये, जितक्या निखिलनं खर्च केला होता ना विनोद दादा शेवटच्या ओव्हरमध्ये तितक्या बाकी राहतील. 8 बॉलचा खेळ शिल्लक, 26 ची गरज आहे. 47 स्कोर कार्ड वरती लागलेत. या 2 बॉल मध्ये एखादा बिग हिट जर आला फलंदाज अक्षय चिकनकरच्या बॅट मधनं तर मॅच बॅलन्स राहील. बाडान पॅड मध्ये होता. एक सिंगल अजून ऍड झाली आहे. सेकंडचा प्रयत्न नक्की केला जाईल. झाली मिस फील्ड आणि चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि समीकडे उरलाय. 7 बॉल 22 धावेची गरज आहे. देखील लाजवाब है. तो पण सांगतोय चलो आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना हर एक कदम मेरे साथिया. बॉल बाकी आहेत 7, रन बाकी आहेत 22. जन्नत सिनेमा तुम्ही पाहिला ना, त्यामध्ये इम्रान हाशमीचं एक वाक्य, जीत की जंग और हार का मातम, इस बीच का अंतर बड़ा बेमिसाल होता है. हा तो बॉल आहे जो सांगेल की मॅच कुठे चालली आहे. टीम परी आर्याच्या बाजूनं की मैदानावरती सामना जाईल पूर्वी पॅकर्स च्या बाजूनं. हा समोर होता, फिरवला होता बॉल, फिंगर रोल करून टाकला होता आणि तिकडे झाले फलंदाज बीट. चेंडूचा तर डॉट. शेवटचं षटक कुणाला दिलं जावं त्यासाठी छोटीशी टीम अडल होईल. बॉल शिल्लक आहे 6, रन्स बाकी आहेत 22. जर चर्चा झाली विकेटची, पहिल्या इनिंग मध्ये विकेट जाताना आपण पाहिले होते 2, इथे देखील विकेट गेले 2. विकेट न गमावता 21 देखील धावा चालू शकतील. एस डीजे प्लीज. थँक्यू डीजे. फ्लेअर्स, जर आपल्याला दुखापत असेल तर आपण बाहेर येऊ शकता, कारण मॅचला पण उशीर होतोय आणि तुमची काळजी घेणं हे पण आयोजकांचं काम आहे. आणि एक प्लेयर्स आता जर 1 मिनिटामध्ये मॅच सुरू नाही झाली तर 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर फक्त असतील, याची ऑफिशियल अनाउन्समेंट तुम्हाला सांगतोय. 23 मिनिटं तुम्ही 3 ओव्हरला वापरली आहेत. लास्ट 1 मिनिटा या मॅच नंतर आपण डायरेक्ट टाइम सेट करू. दोन्ही कॅप्टन्सला मी आधीच सांगतोय, तेजस आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला प्रमोद दादा. पहिला बॉल जसा पडेल टाइम मॅच केला जाईल. विथिन 15 मिनिट्स आपण 3 षटकं टाकतो, पण आपण प्रीमियर लीग आहे, बॉल यायला देखील थोडासा वेळ लागतो. 17 मिनिटं आम्ही तुम्हाला देऊ, त्यामध्ये ड्रिंक ब्रेक पकडून त्या 17 मिनिटात तुम्हाला काही करून 3 षटकं टाकावीच लागतील. नेक्स्ट मॅच पासून ही नियमावली तेजस लक्षात ठेवा. 17 मिनिटात 3 षटकं त्यांनी केलं, तुम्हाला वेळ दिला जाणार नाही. शेवटचे षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. सज्ज झालात हेमंत म्हात्रे. 6 चेंडू, धावा पाहिजेत मैदानावरती 22. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती बॉल हवेत. कॅचचा कॉल, कॅच ड्रॉप. थांबले का निखिल, हा प्रश्न मैदानावरती नक्की पडलाय, कारण एकतर तुम्हाला 2 कंप्लीट करायच्या होत्या किंवा रन्स घ्यायची नव्हती. आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय 5 बॉल 21. कॅच सोडलीये की मॅच, अजूनही तो प्रश्न मैदानावरती बाकी आहे. 5 बॉल, आता रन्स बनवायच्यात 21. आरामात 2 पूर्ण झाले असते, बट थांबले, वाट पाहत राहिले. पण म्हटलं जाताना किस्मत भी मौका बहादुरों को देती है. पण इथे त्या संधीचं सोनं करताना कदाचित निखिलनं चूक केली आहे का, रन्स घ्यायची नव्हती किंवा जर घ्यायच्या होत्या तर 2. आता स्ट्राईक मिळाली आहे. फलंदाज अक्षय चिकनकर, तो देखील चांगला खेळलाय. 4 बॉल मध्ये 12 रन्स वरती अक्षय बॅटिंग करतो. 1 षटकार, 1 चौकार, 1 डबलचा समावेश त्यामध्ये. बॉल बाकी आहेत 5, रन बाकी आहेत 21. पैसा वसूल आहे भालगाव प्रीमियर लीगचा प्रत्येक सामना.
आता बॅटच्या समोर लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळेल का? रनआउटची संधी आहे. एक सिंगल त्या ठिकाणी झाली आहे ऍड आणि धावफलक एकने पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. लेग बाईटच्या मदतीनं या ठिकाणी पुढे जातीये. 4 बॉल 20 धावा करायच्यात. 4 चेंडू 20 धावा. गोलंदाजाला एक चांगला बॉल टाकायचा आहे, तर निखिलला मारायचे षटकार तब्बल 3. त्यानं खर्च केले होते शेवटच्या ओव्हरमध्ये 4 चेंडू आणि 20. हो, मोनू शेठ म्हात्रे यांचा आगमन झालाय. अलिबागचा पंकज जाधव आणि भालगावचा मोन्या, दोघांचा विषय हार्ड. सर्वाधिक मोठ्या षटकारांसाठी मोनूला ओळखला जातो, म्हणून मोनूला प्रॅक्टिसला घेत नाही, कारण तो बॉल खूप घालवतो. इथे फटका फसलाय. कठीण आहे हा झेल. थोडा दूर आहे फिल्डर आणि झाली आहे ड्रॉप. 2 धावा झालेत या ठिकाणी पूर्ण आणि समीकरण मैदानावरती उरलंय. 3 बॉल आणि 18 धावा या मॅच मध्ये करायच्यात. एक गोष्ट आहे, गोलंदाज इथे नो बॉल व्हाईट बॉल टाकणार नाही हे तरी वाटत नाहीये, कारण त्याच्या टप्प्यावरती त्याचं कंट्रोल खूप चांगलं आहे. बट गोलंदाज किती असू द्या हुशार, एक फटका पडला की मग दिशा भरकटतो. इथे ते होईल का? बॉल बाकी आहे, 3 रन बाकी आहेत. 18 कंपल्सरी 3 6 आणि हा यॉर्कर. वेल बोल्ड हेमननं टाकलाय एक जबरदस्त यॉर्कर आणि शांत ठेवलंय फलंदाज निखिल म्हात्रेला. 2 चेंडू आणि 18. फार कमी वयाचा आणि यंगस्टर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्यांना आपलं काम केलंय. 22 थांबवायच्या होत्या, मोठी संधी त्याच्याकडे होती, त्या संधीचं सोनं केलंय. बट एखादा नो बॉल, एखादा चमत्कार या मॅच मध्ये वाचू शकतोय टीमला. 2 बॉल 18 धावा. हेमंत तयार बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट शफल झाले. व्हॉट अ बॉल. अप्रतिम गोलंदाजी आणि क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. विकेट मिळते निखिल म्हात्रेची. हेमंतला फलंदाज बाद. ट्रॅकवर शैलेश म्हात्रे. शेवटचा बॉल आहे पहिल्या सत्रात आल्या. 72-73 धावा डिफेंड केलेत. काय गोलंदाजी केली आहे मैदानावरती. लाजवाब अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही टीम हँडशेक करा. 21 रन होते. 21 रन दिसल्यानं निहाल मला प्रदीपची आठवण येत होती. आपल्या भावाचा आकडा फिक्स. बघूया आज थोडा तरी कमी